वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. 16% दणदणीत वाढ आणि आणि त्याच वेळी 16% घसरण, म्हणजे हे दोन्ही आकडे एकाच कंपनीच्या ताळेबंदात कसे काय असू शकतात? हो ना, हे जरा विचित्रच वाटतंय ऐकायला. अगदी. आणि आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच गोष्टीची चिरफाड करणार आहोत. आपण बघतोय भारती एअरटेलचे Q4 म्हणजे चौथ्या तिमाहीचे निकाल. आणि आकडेवारी असं सांगते की कंपनीने महसुलात तब्बल 55,383 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. हा रेकॉर्ड ब्रेक आहे. पण टॉप लाईन इतकी मजबूत असतानाही बॉटम लाईनला म्हणजे निव्वळ नफ्याला गळती लागलीय. हो, आणि ती गळती छोटी नाहीये. अजिबात नाही. प्रति शेअर कमाई किंवा EPS ज्याला आपण म्हणतो तो तर तब्बल 38% खाली आलाय. म्हणजे एखादी कंपनी आधीपेक्षा जास्त महसूल कमवूनही नफ्यात कशी काय घसरू शकते, हाच कूट प्रश्न आज आपल्याला सोडवायचा आहे. नक्कीच. आणि हा विरोधाभास वरवर पाहता म्हणजे कोणीही चक्रावून जाईल असाच आहे. जेव्हा आपण 55,000 कोटींचा एवढा अवाढव्य महसूल पाहतो तेव्हा साहजिकच अपेक्षा असते की नफ्याचे आकडेही गगनाला भिडतील. बरोबर. पण टेलिकॉम क्षेत्राचं अर्थशास्त्र हे कोणत्याही सामान्य उत्पादक कंपनीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने चालतं. ताळेबंदाच्या पृष्ठभागावर जे दिसतं ना, त्यापेक्षा आतमध्ये खूप मोठी उलथापालथ सुरू असते. चला तर मग हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे आपण एका दुकानाचं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या दुकानात गेल्या वर्षीपेक्षा जास्त ग्राहक येत आहेत. गल्ल्यात जास्त पैसे जमा होत आहेत, म्हणजे त्यांची 16% महसूल वाढ झालीय असं धरू. पण दिवसाच्या शेवटी मालकाच्या खिशात मात्र कमी पैसे उरत आहेत. हे कसं काय शक्य आहे? हा पैसा नेमका कुठे गळतोय? इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एबिट्टामध्ये दडवावं लागेल. म्हणजे ज्याला आपण कंपनीचा मुख्य ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतो. एअरटेलचा हा एबिट्टा 17% वाढून 31,492 कोटी रुपये झालाय. म्हणजे त्यांचा मूळ व्यवसाय व्यवस्थित चाललाय तर? अगदी बरोबर. त्यांचा जो मूळ टेलिकॉम व्यवसाय आहे, ग्राहकांना डेटा आणि कॉलिंग सेवा पुरवणे, तो अत्यंत भक्कम आहे. तिथे कोणतीही अडचण नाहीये. मग अडचण कुठे? अडचण सुरू होते ती या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून, जेव्हा आपण फायनान्स कॉस्ट, घसारा म्हणजे डेप्रिसिएशन आणि अमॉर्टायझेशन वजा करतो तेव्हा. एक मिनिट, हे तांत्रिक शब्द थोडे बाजूला ठेवूया. सांगते. कारण आपण इथे अशा एका व्यवसायाबद्दल बोलत आहोत की जिथे दर काही वर्षांनी संपूर्ण तंत्रज्ञानच बदलतं. 3G गेलं, 4G आला, आता 5G. हे कसं काम करतं इथे? आपण असं म्हणूया की 5Gच्या पायाभूत सुविधांची उभारणी करणं हे एका मोठ्या नवीन हायवे किंवा टोल प्लाझाच्या उभारणीसारखं आहे. अच्छा. समजा एका कंपनीने हजारो कोटी रुपये खर्च करून एक अत्याधुनिक हायवे बांधला. त्यासाठी बँकांकडून प्रचंड मोठं कर्ज घेतलं. आता या हायवेवर गाड्यांची ये-जा सुरू झाली आहे. रोजचा टोल जमा होणं सुरू झालंय. आणि हा जो रोजचा टोल आहे तो म्हणजे कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट, बरोबर? अगदी बरोबर. तो वेगाने वाढतोय. पण हायवे बांधण्यासाठी जे प्रचंड मोठं कर्ज घेतलंय त्याचं व्याज तर दर महिन्याला भरावंच लागणार ना? नेमकं हेच. टोलमधून भरपूर पैसा येत असला तरी सध्या त्यातील खूप मोठा हिस्सा हा कर्जाचं व्याज फेडण्यात जातोय. ही झाली त्यांची फायनान्स कॉस्ट. बापरे, म्हणजे पैसा तिथे जातोय तर? हो. आणि याशिवाय हायवे बांधण्यासाठी जो खर्च झाला तो काही एका दिवसाचा खर्च नाहीये. अकाउंटिंगच्या नियमानुसार दरवर्षी त्या खर्चाचा काही भाग घसारा म्हणून ताळेबंदात दाखवावा लागतो. टेलिकॉममध्ये बघायला गेलं तर कंपनी हजारो कोटी रुपये खर्च करून सरकारकडून स्पेक्ट्रम विकत घेते. स्पेक्ट्रम ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये, ती हवेतील एक अदृश्य संपत्ती आहे. हो, ती लिलावातून घेतात ते लोक. बरोबर. आणि ती 20 वर्षांच्या लीजवर घेतली जाते. पण त्या स्पेक्ट्रमची किंमत आणि हे जे 5G टॉवर्स उभे करण्याचा खर्च आहे, या दोन्ही गोष्टींचा घसारा आजच्या ताळेबंदात एक खूप मोठा खड्डा निर्माण करतोय. म्हणजे टॉपलाईन किंवा महसूल वाढतोय, पण 5G उभारणीचा आणि स्पेक्ट्रमचा हा जो कॅपॅक्स किंवा भांडवली खर्च आहे त्याचा भार बॉटम लाईनला दाबून ठेवतोय. अगदी तसंच. हे समजायला तसं सोपं आहे, पण मग इथे एक दुसरा पैलू समोर येतो
जो आपल्या स्रोतांमध्ये प्रामुख्याने नमूद केलाय. आपण आत्तापर्यंत मागील वर्षाच्या म्हणजे इयर ऑन इयर आकड्यांवर बोलत होतो. पण तिमाही दर तिमाही म्हणजे क्यू ऑन क्यू तुलना पाहिली तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय ना. होय, आणि टेलिकॉम सारख्या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रात ही क्यू ऑन क्यू तुलना अधिक महत्वाची ठरते. अच्छा, का बरं? कारण तू बघ, तिसऱ्या तिमाहीतून चौथ्या तिमाहीत येताना एअरटेलचा महसूल 53,982 कोटींवरून 55,383 कोटी रुपयांवर गेलाय. आणि सर्वांत विशेष म्हणजे जो निव्वळ नफा वार्षिक तुलनेत घसरलेला दिसत होता ना, तो या तिमाहीत 8,503 कोटींवरून वाढून 9,247 कोटी रुपयांपर्यंत पोचलाय. अरे वाह, म्हणजे नफा वाढलाय तर? याचा अर्थ असा घ्यायचा का की 5G गुंतवणुकीचा जो सर्वात मोठा आर्थिक धक्का होता तो कंपनीने पचवलाय आणि आता गोष्टी स्थिर होत आहेत? बऱ्याच अंशी हो. तिमाहीतली ही वाढ आपल्याला हेच सांगते की व्यवसायाचा मोमेंटम योग्य दिशेने चाललाय. सुरुवातीच्या टक्क्यात या कॅपेक्सचा भार प्रचंड असतो, पण जसं जसं नेटवर्कचं काम पूर्णत्वाकडे जातं तसतसा हा भार स्थिरावतो. आणि मग महसुलातील वाढ थेट नफ्यात दिसायला लागते. एक्झॅक्टली. एअरटेलच्या बाबतीत हीच प्रक्रिया आता हळूहळू सुरू झालेली दिसतीये. आता आपण या 55,000 कोटींच्या महसुलाच्या इंजिनात थोडे डोकावून पाहूया. म्हणजे जर आपण हा मुद्दा व्यापक चित्राशी जोडला तर टेलिकॉम क्षेत्रात सध्या 2च मोठे खेळाडू आहेत आणि स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. हो, अगदी गळेकापू स्पर्धा आहे. मग असं असताना ही महसुलाची इतकी मोठी वाढ नेमकी कुठून येत आहे? कारण केवळ नवीन ग्राहक जोडणं आता खूप कठीण झालंय. देशातील बहुतांश लोकांकडे आधीच सिम कार्ड्स आहेत. हे अगदी अचूक निरीक्षण आहे तुझं. भारतीय टेलिकॉम बाजारपेठ आता जवळजवळ सॅच्युरेटेड किंवा संपृक्त झालीये असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा आहे त्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त महसूल कसा मिळवायचा यावर एअरटेलचं पूर्ण लक्ष आहे. आणि इथेच त्यांची प्रीमियमायझेशनची रणनीती काम करते. त्यांचा संपूर्ण फोकस आता ARPU म्हणजे प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवण्यावर आहे. पण हे ARP वाढवण्यासाठी ते नक्की करतायत काय? कारण बेस प्लॅन्स तर सर्वसाधारणपणे सर्वांसाठी सारखेच असतात ना. इथेच एअरटेलने अत्यंत हुशारीने पावलं उचलली आहेत. ते केवळ प्रीपेड ग्राहकांना पोस्टपेडकडे वळवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, तर ते एअरटेल ब्लॅक सारख्या योजनांवर खूप जोर देत आहेत. एअरटेल ब्लॅक? हो, यामध्ये ते काय करतात, ग्राहकांचे मोबाईल, घरातील फायबर ब्रॉडबँड आणि DTH हे सगळं एकाच बिलामध्ये एकत्र आणतात. अरे छा, हे खूपच रंजक आहे. कारण जेव्हा तुम्ही एकाच कुटुंबाचे मोबाईल, इंटरनेट आणि टीव्ही एकाच प्लॅनमध्ये बांधता तेव्हा तो ग्राहक तुम्हाला सोडून जाण्याची शक्यता खूपच कमी होते. हो ना. म्हणजे हा एक प्रकारचा लॉक इन इफेक्ट आहे. नक्कीच. याला व्यवसायाच्या भाषेत आपण कमी चर्न रेट म्हणतो. म्हणजे ग्राहक नेटवर्क सोडून जाण्याचं प्रमाण कमी होतं. ग्राहक जोडलेला राहतो आणि कंपनीला दर महिन्याला एक मोठी आणि निश्चित रक्कम मिळत राहते. स्मार्ट चाले ही. आणि याशिवाय एअरटेलने आपली जे तळाचे एकदम कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन्स होते ना, ते हळूहळू महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने का होईना पण थोडे जास्त किमतीचे रिचार्ज करावेच लागतात. म्हणजे थेट ARPU वाढतो. हो, हे सगळं थेट ARPU वाढण्यास मदत करतं. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. सध्या सर्वजण 5G बद्दल बोलत आहेत. टेलिकॉम कंपन्या 5Gचं मार्केटिंग इतक्या आक्रमकपणे करत आहेत. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ग्राहकांकडून 5Gसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीयेत. बरोबर आहे. जुन्या 4G प्लॅनवरच 5G सेवा मोफत दिली जाते सध्या. मग जर ग्राहक 5Gसाठी एक्स्ट्रा पैसे देतच नाहीये तर हजारो कोटींचा हा 5G कॅपेक्स आत्ताच्या घडीला फक्त एक संक कॉस्ट नाहीये का? म्हणजे केवळ खर्च वाढवण्याचं काम करतं हे तंत्रज्ञान. याचा परतावा येणार कुठून? हा टेलिकॉम क्षेत्रातील सध्याचा सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. अल्पकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास 5G नक्कीच एक संक कॉस्ट वाटू शकते. पण टेलिकॉम व्यवसायात तुम्हाला केवळ आक्रमक चालून भागत नाही तर बचावात्मक किंवा डिफेन्सिव्ह रणनीती वापरावी लागते. बचावात्मक रणनीती म्हणजे? ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी. अगदी बरोबर. तू विचार कर, जर तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी 5G आणलं आणि तुम्ही ते आणलं नाही तर तुमचे जे सर्वात जास्त पैसे देणारे प्रीमियम ग्राहक आहेत ना, ते त्वरित दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करतील. हो, कारण त्यांना स्पीड हवाय. एक्झॅक्टली. त्यामुळे 5G ही सध्या महसूल वाढवण्याची नाही तर स्वतःचा प्रीमियम ग्राहक वर्ग टिकवून ठेवण्याची एक अपरिहार्य गरज आहे. 5Gमुळे नेटवर्कवरील ताण कमी होतो,
स्पीड वाढतो आणि ग्राहकांचा अनुभव सुधारतो. अच्छा, म्हणजे सध्या तरी हे डिफेन्ससाठी आहे. हो, पण दीर्घकाळात ह्याच 5Gच्या पायाभूत सुविधेवर नेटवर्क स्लायसिंग किंवा किंवा एंटरप्राइज लेव्हलच्या सेवा देऊन कंपनी मोठा महसूल उभा करणार आहे, असं त्यांचा प्लॅन आहे. एंटरप्राइज सेवांचा उल्लेख निघालाच आहे, तर आपल्या स्रोतांमध्ये एअरटेलच्या महसुलाचे इतरही काही महत्त्वाचे मार्ग नमूद केले आहेत. आपण फक्त मोबाईल कॉलिंग आणि डेटाबद्दलच विचार करतो, पण त्यांचा B2B म्हणजेच एंटरप्राइज व्यवसाय आणि आफ्रिकेतील व्यवसाय हा देखील खूप मोठा वाटा उचलतोय. होय, आणि गुंतवणूकदारांसाठी हा एक अत्यंत जमेचा भाग आहे. कारण जेव्हा एखादी कंपनी आपला महसूल विविध देशांतून आणि विविध प्रकारच्या व्यवसायांतून मिळवते, तेव्हा तिचा धोका खूप कमी होतो. आफ्रिकेतील बाजाराचा विचार केला तर तिथे केवळ टेलिकॉम नाही, तर मोबाईल मनी हा एक प्रचंड मोठा व्यवसाय आहे. मोबाईल मनी म्हणजे तिथे लोक बँकांऐवजी टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करतात का? अगदी तसंच. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये बँकिंग व्यवस्था भारताइतकी सक्षम नाहीये अजून. त्यामुळे एअरटेल मनीसारखे प्लॅटफॉर्म्स इथे खूप लोकप्रिय आहेत आणि त्यातून कंपनीला अतिशय चांगला आणि उच्च मार्जिन असलेला महसूल मिळतो. अरे वा. भारतीय बाजारातील या तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी आफ्रिकेतील हा स्थिर आणि वाढता नफा कंपनीसाठी खूप मोठा आधार ठरतोय. आणि एंटरप्राइज किंवा B2B व्यवसायाचा काय? तो कसा चाललाय? एंटरप्राइज व्यवसाय हा नेहमीच टेलिकॉमचा एक छुपा हुकमी एक्का राहिलाय. यात कंपन्यांना दिले जाणारे क्लाउड सोल्युशन्स, सायबर सुरक्षा, डेटा सेंटर्स आणि IoT सेवांचा समावेश होतो. एअरटेल IQ सारखे प्लॅटफॉर्म्स कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मदत करतात. या B2B करारांची खासियत काय असते माहितीये? ते अनेक वर्षांसाठी असतात. अच्छा, म्हणजे महसूल फिक्स असतो. हो, आणि त्यातून मिळणारा महसूल अतिशय स्थिर आणि जास्त नफ्याचा असतो. आपल्या ग्राहकांच्या प्रीपेड रिचार्जसारखे इथे महिन्याला चढउतार पाहायला मिळत नाहीत. हे सगळं पाहता कंपनीच्या व्यवस्थापनाचा सध्याचा दृष्टिकोन काय आहे? कारण एका बाजूला प्रचंड कॅपेक्स आहे आणि दुसऱ्या बाजूला नफ्यावरील दबाव. अशा परिस्थितीत कंपनीचं नेतृत्व थोडी सावधगिरीची भूमिका घेतंय की आपला आक्रमक विस्तार कायम ठेवताय? व्यवस्थापनाच्या टिप्पण्या अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक आहेत. त्यांनी कॅपेक्समध्ये कपात करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीयेत. म्हणजे ते मागे हटायला तयार नाहीत? अजिबात नाही. उलट 5Gचा वेगाने विस्तार करणे, ग्रामीण आणि निमशहरी भागात नेटवर्क मजबूत करणे आणि ग्राहकांचा अनुभव सुधारणे यावर त्यांचा भर कायम आहे. म्हणजे ते नफ्यातील या तात्पुरत्या घसरणीची पर्वा करत नाहीये, तर त्यांचं लक्ष पूर्णपणे मार्केट शेअर किंवा बाजारपेठ काबीज करण्यावर आहे असं दिसतंय. बरोबर. टेलिकॉम हा असा व्यवसाय आहे जिथे जो थांबला तो संपला. जर तुम्ही पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात थांबवलं तर काही महिन्यांतच नेटवर्कची गुणवत्ता घसरते आणि ग्राहक तुम्हाला सोडून जातात. व्यवस्थापनाला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे ते आजच्या नफ्याशी तडजोड करून उद्याचं मोठं साम्राज्य उभं करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मग याचा शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो? आपण पाहिलं की बाजाराने या निकालांना सरासरी ते मजबूत असं रेट केलंय, पण 38% EPS घसरूनही बाजाराचा दृष्टिकोन इतका सकारात्मक कसा असू शकतो? कारण बाजाराचं वाचन नेहमीच वर्तमानापेक्षा भविष्याकडे जास्त असतं. म्हणजे कसं? अल्पकाळात विचार केला तर EPS मधील 38% घसरण ही नक्कीच शेअरच्या किमतीवर थोडा दबाव आणू शकते. अल्पावधीत गुंतवणूकदार थोडे सावध राहतील. पण जेव्हा आपण दीर्घकालीन दृष्टिकोन पाहतो तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. दीर्घकालीन म्हणजे नेमके काय फायदे आहेत त्यांच्याकडे? भारतात आज मितीस टेलिकॉम क्षेत्रात व्यावहारिकदृष्ट्या एक ड्युओपॉली किंवा द्विध्रुवीय अवस्था निर्माण झाली आहे. 2-3 कंपन्याच्या हातात संपूर्ण देशाचा डेटा आणि संवाद व्यवस्था आहे. खरंय, जिओ आणि एअरटेल हेच 2 मोठे नाव उरलेत. हो, आणि या क्षेत्रात नवीन कंपनी येणं आता जवळपास अशक्य आहे. कारण प्रवेशासाठी लागणारा सुरुवातीचा खर्चच अब्जावधींमध्ये आहे. बाजार या मजबूत स्थितीला आणि एअरटेलच्या भक्कम ग्राहक वर्गाला किंमत देतोय. हे एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण आहे. ज्या क्षेत्रात नवीन स्पर्धक येऊ शकत नाहीत आणि जिथे 2च मोठे खेळाडू आहेत, तिथे कंपन्यांना प्राइसिंग पॉवर म्हणजे किमती ठरवण्याचा अधिकार आपोआप मिळतो. अगदी बरोबर. आणि ह्याच मुद्द्यावरून आपल्या स्रोतांमध्ये एका अत्यंत स्फोटक शक्यतेकडे लक्ष वेधलं आहे. हो, आणि ती शक्यता म्हणजे टॅरिफ हाईक्स किंवा मोबाईल प्लॅन्सच्या दरात होणारी मोठी वाढ. आपण या पूर्ण चर्चेचा घोषवारा पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. एअरटेलची महसूल वाढण्याची गती जबरदस्त आहे, पण 55,000 कोटी कमावूनही
5Gच्या अवाढव्य खर्चामुळे त्यांचा निव्वळ नफा दाबला गेला. हा कॅपेक्सचा खड्डा इतका मोठा आहे की तो नुसते नवीन ग्राहक जोडून भरणार नाहीये. हे अगदी गणितीय सत्य आहे. टेलिकॉम कंपन्यांना आपला नफा वाढवायचा असेल आणि गुंतवणुकीवरील परतावा योग्य पातळीवर आणायचा असेल तर त्यांच्याकडे दुसरा कोणताही जादुई मार्ग उरलेला नाहीये. ARPU वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी बेस प्लॅन्स महाग करणं अपरिहार्य आहे. आणि हाच तो विचार करायला लावणारा कळीचा मुद्दा आहे. आपण नेहमी पाणी, वीज यांसारख्या गोष्टींना युटिलिटी किंवा जीवनावश्यक सेवा मानतो, जिथे सरकारचं नियंत्रण असतं. बरोबर. पण आज इंटरनेट आणि डेटा ही सुद्धा एक उपयोगीच बनली आहे ना. मात्र इथे 2-3 खासगी कंपन्यांचं वर्चस्व आहे. जर या कंपन्यांना आपला नफा टिकवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा खर्च वसूल करण्यासाठी दरवर्षी दरवाढ करावीच लागणार असेल तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ग्राहकांना यापुढे स्वस्थ डेटाच्या युगाची सवय कायमची विसरावी लागेल. अगदी बरोबर. आणि हा विचारच किती अस्वस्थ करणारा आहे. आपण अशा एका व्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत जिथे टेलिकॉम कंपन्या एका युटिलिटी मोनोपोलीप्रमाणे काम करतील. नवीन स्पर्धक येऊ शकत नाहीत आणि आहे त्या कंपन्यांना खर्च भागवण्याशिवाय, किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खरे. अशा परिस्थितीत भविष्यात मोबाईलची बिलं सातत्याने वाढतच राहणे ही आता एक व्यावसायिक रणनीती न राहता एक गणितीय अपरिहार्यता बनली आहे का? ग्राहकांच्या खिशावरील हा वाढता भार आणि तंत्रज्ञानाची अमर्याद भूक यातील हा संघर्ष इथून पुढे कसा आकार घेतो हे पाहणं केवळ शेअर बाजारासाठीच नाही तर प्रत्येक मोबाईल वापरकर्त्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. याच एका खुल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासह आज आपण आपल्या या सखोल चर्चेची सांगता करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.